अरविंद सावंत पत्रकार परिषद घेत आहेत, जाऊयात. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे भरभरून मिळालेले आशीर्वाद आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन सन्मानित केले, आशीर्वाद दिलेत. खरं तर पूर्ण ठाकरे घराणंच म्हणजे आदित्यजी असतील, तेजस असेल, वहिनी असतील, या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. आणि यावेळेला खास करून मी निव्वळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, आप, कम्युनिस्ट सगळ्या पक्षांचं, रिपब्लिकन, संभाजी ब्रिगेड या सगळ्या पक्षांचा भरभरून पाठिंबा मिळतोय आणि म्हणून विजयाची खात्री आहे. आजही समोर कोण आहे मला कल्पना नाही, पण गणपतीचे आशीर्वाद आहेत ते घेऊन निघालोय. मुंबादेवीचे आशीर्वाद घेणार, अक्कलकोट्यांच्या स्वामींचे आशीर्वाद घेणार आणि मिरवणुकीने अर्ज सादर करणार. पंतप्रधान मोदी सभा घेत आहेत, त्याचा फरक पडेल, काय फायदा होईल? मला वाटतं तुम्ही 2014च्या विधानसभेची आठवण करून बघा. युती तोडली होती आणि त्यामध्ये एक अहंकार होता की आम्ही कुठल्यापैकी एकटे निवडून येऊ म्हणून चिरडून काढण्याचा प्रयत्न केला होता. वंदनीय शिवसेना प्रमुख हयात नसताना जो काही अश्लाघ्य प्रकार भारतीय जनता पार्टीने केला त्याला महाराष्ट्रातील जनतेने जागा दाखवून दिली त्यावेळेला. आणि एकट्याच्या जीवावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी 63 आमदार निवडून आणले होते. ते सगळं विसरू नका. कारण उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या हृदयसिंहासनावर बसलेले आहेत. कोविडच्या काळात त्यांनी केलेलं जे काम आहे ते लोक विसरत नाही आहेत. सगळ्यात महत्त्व त्यांना महाराष्ट्रानं कुटुंब प्रमुख ही उपाधी दिली आणि त्यामुळे त्या कुटुंब प्रमुखाच्या मागे उभा महाराष्ट्र उभा आहे. तुम्ही कितीही सभा घ्या त्याचा परिणाम होणार नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीनं रोज खोटं बोलताय देवाचं नाव घेऊन ते सगळ्या महाराष्ट्राला कळतंय. ना तुमची भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे, ना तुम्ही महिलांना सन्मान देत, ना तुम्ही रोजगार देत, ना तुम्ही शेतकऱ्यांना काही दिलासा देत आणि पुन्हा सीमेवर तर चीन घुसतच आहे. या सगळा अपयश झाकायचं कसं ते करण्यासाठी माननीय मोदीजी असतील किंवा आणखीन कोणी असतील ते येऊन इथे सगळा जो ढोंगपणा करतायत तो अधिकाधिक लोकांना कळतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात तुम्हाला अतिशय वेगळं चित्र दिसेल असा विश्वास सिद्धिविनायकच्या समोर व्यक्त करतो. तर मुंबईमधून अरविंद सावंत आज उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत आणि त्या अगोदर त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन सुद्धा घेतलंय. नुकतंच त्यांनी प्रसार माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आणि निवडणुकीमध्ये जिंकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. तर अरविंद सावंत आज मुंबईमधून उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत आणि अर्ज भरण्याआधी अरविंद सावंत देव दर्शनाला आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी सिद्धिविनायकाचं आज दर्शन सुद्धा घेतलं आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय आणि निवडणुकीमध्ये विजय होणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. कुटुंबासह त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.